काल होमवर्क सांगितलं होतं तुम्हाला मी. आठवतोय ना? हा, सांगा काय काय सांगितलं होतं. हा, सांगा. माहितीये का? हा, स्पष्ट बोलायचं. हा, अगोदर काय घेतात? हा, नंतर हा, हा, सांग. जनरल ड्युटीज सांग. हा, हाईट किती लागते? किती फूट? हा, मग ते कोणी सांगायचं? ठीक आहे, पुढे वजन काय? वजनाचं काय असतं? आणि मग ते काय वजन कसं काय केजी मध्ये सांगतोय तू? बरं ठीक आहे. हा, वजन किती? आपल्या बोली भाषेत आपण म्हणतो त्याच्यामुळे लिहितोय. हा, कमीत कमी का जास्तीत जास्त? कमीत कमी 50 केजी आणि जास्तीत जास्त 70 का? नक्की ना? हे मिनिमम आणि 70 काय? मॅक्झिमम. ठीक आहे, अजून किती? बोला, स्पष्ट बोला. 80, 82, मिनिमम किती लागते छाती? नक्की का रे? मला जरा डाऊट यायला लागलाय. सॉरी, 179 सेंटीमीटर का? हे सेंटीमीटर किती लागते छाती? 80 आणि फुगून 85, बरोबर ना? का 84, 89? एवढी छाती भरते का? 30 सेंटीमीटरचा 1 फूट असतो. ही 1 फूट, पाठीमागची 1 फूट, 60 सेंटीमीटर झाली. इकडचा 1 फूट जरी धरला तर किती होते? एवढी होईल का? होईल का? छाती किती? काय तुम्ही होमवर्क करता का नाही? मला काय, मी लेक्चर स्टार्ट करायच्या अगोदर तुमचं बेसिक तर क्लिअर करून घ्यावं म्हणलं तर तुम्ही बेसिक पण क्लिअर करणार. किती लागते? 80, 85, 81, 86? मला चेस्ट उद्या सांगायची किती लागते. उद्या मी नसेल, पण जर असेल तर जे सर असतील ते विचारतील कदाचित. हा, किती? हे काय झालं? हाईट. हे मिनिमम मॅक्झिमम. ही चेस्ट. अजून डोळ्याचं काय? चष्मा वगैरे चालतो का? हा, चालतो का चष्मा? मग आता मी जर तयार करायची असती पहिली तर माझं नसतं झालं म्हणायचं. ठीक आहे, अजून रनिंग किती? 1600.
मीटर किती मिनिटात? हा ठीक आहे. 4 मिनिटं 30 सेकंद. अजून पुलअप्स किती? अजून तुझा मित्र कुठे गेला रे? हा अजून एवढंच पुलअप्स रनिंग, बाकी काय नसतं. ठीक आहे. आता काल आपण सिलेबस पाहत होतो बरोबर, फिजिक्सचा डिटेलमध्ये पाहिला होता. केमिस्ट्रीचा काय झालं की आपल्याला डिस्प्ले झालं नव्हतं. तर केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री म्हणजे काय? बोला बोला बोला. रसायनशास्त्र. केमिस्ट्रीला काय म्हणतात? रसायनशास्त्र. आता पहा की ह्याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे. तुम्हाला जो सिलेबस असणार आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्सचा, तो 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी. पण 11वी 12वीचं जी टफनेस असती समजा नीट JEE ते विचारणार नाहीत. तुम्हाला जो प्रश्न असणार आहे ते वरचे असणार आहेत. आता पहिले काय करायचं की गेल्या पाठीमागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर किती कधी घेणार आहेत का? आहेत तर लिहून घ्या. आता ते 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर पाठीमागचे. जीडीची तयारी करताय तर जीडीचे, टेक्निकल करताय टेक्निकल प्लस जीडी करताय तर दोन्हीचे. आता हे मला कंपल्सरी तुमच्याकडे पाहिजे. मागील 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर ते बी कोणी घेतलेले एक्झाम, कोणत्या इन्स्टिट्यूटनं किंवा कोणत्या क्लासनं घेतलेले ते नाही. जे ओरिजिनल क्वेश्चन पेपर आहेत ते ओरिजिनल क्वेश्चन पेपर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय की आपल्याला आपण काल पाहिलं होतं पहा की हे जे पॅटर्न आहे क्वेश्चनचा, ठीक आहे, हा क्वेश्चनचा पॅटर्न असणार आहे, हा तुमचा टेक्निकल साठी असणार आहे, हा नॉन टेक्निकल साठीचा असणार आहे. मिनिमम मार्क्स तुमचे हे येतं. आता पहा त्याच्यामध्ये बायोलॉजी आणि केमिस्ट्री 15-15 मार्क्स आहेत. आता काल आपण फिजिक्सवर खूप चर्चा केली, पण फिजिक्स इथे किती मार्क्सला आहे? फक्त म्हणजे 5 बीट आहेत, 5 क्वेश्चन्स असणार आहेत. इथं फिजिक्स आहे जास्त मार्क्सला. म्हणजे तुम्ही दोन्ही पण देणार असाल तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री व्यवस्थित करावं लागणार आहे. आता केमिस्ट्रीचं इथं 10 आहे, इथं 15 आहे. म्हणजे केमिस्ट्री तुम्हाला दोन्हीकडे फुल फोर्सने करायचंय. समजलं? बायो फक्त इथं आहे. बायोलॉजी कुठे आहे? फक्त नॉन टेक्निकलला आहे. त्यामुळे फक्त बायोचा इथं काय संबंध आहे का बायोचा? नाही. हे लक्षात राहू द्या. ही पीडीएफ काल ग्रुपवर पडली. म्हणजे ग्रुप तयार आहे ना तुमचा? ग्रुपवर टाकली का त्यांनी? ठीक आहे, मी सांगेल आज टाकायला. तर हा केमिस्ट्री लक्ष द्या. आता फिजिकल अँड केमिकल चेंजेस काल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं, फास्ट पळवत, कारण त्याला झोप पण भरपूर लागलेले होते. आता फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस. आज मी सकाळी उठलो, तवा माहितीये, तव्यावरती साखर टाकली आणि खालून गॅस चालू केला, काय होणार? वितळणार. पुढं आणखीन तसाच गॅस चालू ठेवला मी, जळणार, ती काळी पडणार. केमिकल चेंजेस झाला. साखरेचा मेन कॉन्स्टिट्यूएंट काय आहे? सपोज ग्लुकोज म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? ग्लुकोज. आता ज्यावेळेस तुम्ही फिजिकल करता त्यावेळेस तुम्ही ग्लुकोज खाता. ग्लुकोज काय आहे?
सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ शुगर. हा, सिम्पलेस्ट म्हणजे साखरेचा सुरुवातीचं रूप आहे. इंग्लिश नाही समजलं सांगायचं हवं मला लगेच. हा, साखरेचं कसले सुरुवातीचं रूप आहे आणि ते लगेच विरघळतं शरीरामध्ये आणि आपल्याला इन्स्टंट एनर्जी भेटते, लगेच एनर्जी भेटते आपल्याला. ठीक आहे. आता आपल्या लाकडामध्ये पण असतं, बटाट्यामध्ये पण असतं. आता बटाट्यामध्ये जर तुम्ही कच्चं बटाटा खाल्लं तर त्याच्यामध्ये असतं स्टार्च. मकेमध्ये पण असतं. ते शुगरचं कन्व्हर्जन होऊन तयार झालेलं असतं स्टार्च. ते साखरेचं रूपांतर होऊन काय असतं तयार झालेलं असतं. म्हणजे पहा, सकाळी मी ज्या वेळेस तव्यावरती साखर ठेवली आणि त्याला उष्णता दिली त्यावेळेस काय होतं, ती साखर सुरुवातीला वितळते, नंतर जळते आणि काळी पडते. म्हणजे त्याच्यातलं काय होतं की जे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहेत ते काय होतात बदलतात. आणि ती जर साखर तुम्हाला खायला लावली मी किंवा टेस्ट करायला लावली तर ती कशी लागणार, कोळशासारखी कडवट लागणार. आणि ही साखर कशी गोड लागत असते. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, हे दोन्ही गोष्टी झाल्या पहा. फिजिकल चेंज झाला आणि केमिकल पण चेंज झालेला आहे. फिजिकल पण चेंज झाला आणि केमिकल पण चेंज झालेला आहे. म्हणजे काय, तर त्याचे भौतिक गुणधर्म बदलले. साखर सुरुवातीला अशी चौकोनी वगैरे आकाराची असते बघा, गोल 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 किंवा गोल आकाराची समजा. तर तिचं फिजिकल नेचर बदललंय का, बदललंय. ती पांढरी होती ती काळसर झाली आहे. फिजिकल मध्ये कसं आहे, आता मी म्हणलं माझा फिजिकल अपिअरन्स सांगा, तुम्ही म्हणणार सर तुमची हाईट 5 फूट 9 इंच आहे, मध्यम बांधा आहे, सर किंवा सडपातळ आहेत. हा, तुम्ही असं माझं वर्णन करणार, कारण ते एक्सटर्नल झालं. पण केमिकल ह्याच्यामध्ये जर मी म्हणलं तर मग माझा डीएनए आला, रक्त आलं, रक्तगट आला. हा, माझ्या बॉडीमध्ये ऍसिडिटी वाढली का, ऍसिडिटी कमी का नॉर्मल आहे, तर ह्या गोष्टी आल्या. ठीक आहे. तर आपण त्याच्यामध्ये काय पाहणार की फिजिकल अँड केमिकल चेंजेस काय असणार आहेत. मग त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जे पदार्थ आहेत ते पदार्थ बदलताना कसे बदलतात किंवा त्याचे तो पदार्थ तयार काय होतो. आता पहा की जे पाणी आहे, कधी एक्सपेरिमेंट करायचा घरी. एक ताट घ्यायचं, आपण जेवणाचं ताट असतं ना, ताट घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं थोडंसं आणि ते पाणी उन्हात ठेवायचं. थोड्या वेळाने ते पाणी पूर्ण निघून जातं आणि खाली पहा की पांढरट पांढरट असा डाग पडलेला राहतो. तर ते काय असतात, त्या पाण्यातले क्षार असतात. काय असतात ते, त्या पाण्यातले क्षार. मग इथं काय झालं की त्या उन्हामुळं, उष्णतेमुळं त्या पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर झालं आणि त्याचे क्षार खाली राहिले. ज्यावेळेस आपण म्हणतो की काय हे वॉटर आहे. आता वॉटर दोन प्रकारचे असतात. हा, आता हे जे वॉटर आहे, ठीक आहे, ह्या वॉटरमध्ये मी जर तुम्हाला सांगितलं की हे मिनरल वॉटर आहे. मिनरल वॉटर ज्यावेळेस मी म्हणतो तुम्हाला, तर त्याच्यात तुम्हाला कळणार आहे की काहीतरी खनिज आहेत त्याच्यात, की जे आपल्या शरीराला काय आहेत गरजेचे आहेत. पण मी म्हणलं डिस्टिल्ड वॉटर, डिस्टिल्ड डिस्टिल्ड वॉटर आपल्या दारूमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. डिस्टिल्ड ना, बिअरचं डिस्टिलेशन केलं का काहीतरी वेगळं होतं, रमचं डिस्टिलेशन केलं काहीतरी होतं. डिस्टिलेशन म्हणजे काय असतं की उष्णता देऊन वरची जी वाफ असते, तुम्ही आपण बाष्पीभवनाचा प्रयोग केलेला आहे तुम्ही, हा, हे असं गॅसच्या खाली हे करून ते, ह्याच्यामध्ये काय होतं की केमिकल कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे केमिकल चेंजेस आणि फिजिकल चेंजेसचा फॉर्मॅट वापरून हे रिॲक्शन रिॲक्ट होत असतात. समजलं. म्हणजे आता मी ह्या पाण्याला जर ज्यावेळेस हे करतो तर ह्याचे केमिकल चेंजेस झालेले आहेत. आता मी खारट पाणी आणलं, समुद्राचं पाणी आलं, त्याचं रिव्हर्स ऑस्मॉसिस वगैरे केलं आणि असं पाणी तयार केलं, तर हे काय झालं, केमिकल चेंजेस झालेले आहेत. पण पाणी पाणीच राहिलेलं आहे. केमिकल चेंजेस कशामध्ये झालेले आहेत, त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्समध्ये झालेले आहेत. मेन पाण्यामध्ये झालेत का, तर नाही. पाण्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज होत्या त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस झाले, पाणी आहे असंच राहिलं. समजलं. सिंपल फॉर्म लक्षात ठेवायचा की आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट म्हणजे लाकूड आहे, लाकडाला उष्णता दिली, लाकूड जळतं. त्याच्यातलं जे सेल्युलोज आहे तो काय होतो, जळून खाक होतो, त्याचा फॉर्म चेंज होतो, त्याचं कोळशामध्ये रूपांतर होतं. आणि तो कोळसा कशासाठी वापरतो आपण, परत उष्णता तयार करण्यासाठी वापरतो. ठीक आहे. तर हा आपला केमिकल फिजिकल चेंजेस असले. आता एलिमेंट्स, एलिमेंट्स कोणकोणते आहेत, एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. एलिमेंट्स म्हणजे काय, मूलद्रव्य. तुम्हाला माहित असलेले मूलद्रव्य कोणते आहेत. हम्म हम्म एकही मूलद्रव्य माहित नाही. हम्म बोला 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 फास्ट, असं बोलायचं काही जे आठवत नाही सर माहित नाही सांगा.
माहितीये? नाव काय तुझं? हा, जितेंद्र. त्याचं काय होतं? ठीक पण तेच म्हणलं का भाऊ आहेत काय तुम्ही सर्वजण? 11 मूलद्रव्य कोणकोणती? मी म्हणलं लोखंड, लोह आहे मूलद्रव्य, आहे. ॲल्युमिनियम आहे, जस्त आहे, टंगस्टन आहे, सोनं आहे, चांदी आहे. मूलद्रव्य म्हणजे काय? तर आपल्या भूगर्भामध्ये ज्यावेळेस एखादी गोष्ट सापडते, हा, त्यात आपण म्हणतो खनिज मूलद्रव्य, खनिज वगैरे सापडल्यात. खाणीतून जी बाहेर येतं, आता सोने असेल, मॅंगनीज असेल, ते खाणीतून बाहेर येतं, त्याला पण आपण मूलद्रव्य म्हणतो. ठीक आहे. मूलद्रव्य परत त्याच्यामध्ये प्रकार पडतात, धातू, अधातू. माहित आहेत? धातू, धातूचे गुणधर्म कोणते? अधातू, अधातूचे गुणधर्म कोणते? एखाद्या गोष्टीपासून जर तार आपण लांब लचक बनवू शकत असेल तर तो धातूचा गुणधर्म म्हणतो आपण. ठीक आहे. ठिसूळ जर असला तर ती अधातू म्हणतो. असे प्रकार आहेत. मग इलेमेंट झालं. आता मिक्सचर. काल मी शरबताचं उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं? शरबत. शरबत काय आहे? मिक्सचर. दूध काय आहे? दूध काय आहे? पहा, मिक्सचर अँड कंपाऊंड्स. ठीक आहे. दूध काय आहे? नाही. कंपाऊंड सांगा एखादं मला. सांगा सांगा. आपल्याला संपवायचं हे 2 पार्ट. म्हणजे तुम्हाला मी डायरेक्ट शिकवायला चालू करणार आहे परत. हे सिलेबसचं तुमचं आता पुण्यात येऊन जरा थोडंसं रुटीन बसलं असेल का? फिरायला गेलतात कुठं? हा, मला तर वाटतं तू गेला असशील फिक्स आहे. हा, तू रूम कुठे तुमची? ठीक आहे. माहिती करून घ्या. मॅपवरती, गुगल मॅपवरती बघत जावा. सांगा कंपाऊंड. दोन मूलद्रव्य जर एकत्र आली, दोन मूलद्रव्य किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य जर एकत्र आली तर त्याच्यापासून एखादा प्रॉडक्ट तयार झाला, हा, तर त्याला कंपाऊंड म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं? कंपाऊंड म्हणलं जातं. पहा, सिम्बॉल्स, फॉर्म्युली अँड सिंपल केमिकल इक्वेशन्स. सिम्बॉल म्हणजे काय? आता मी म्हणलं लोखंड आहे. लोखंड कसं लिहिलं जातं? त्याचा Fe काय असतो? Fe. गोल्ड, सोनं. सोन्याला काय म्हणतात? हा ना, Mg, Mn, मॅंगनीज, मॅग्नेशियम. मॅंगनीज आणि मॅग्नेशियम, Mg आणि Mn. S सल्फर, Al ॲल्युमिनियम असतो ना, त्याचा Al असतो. H हायड्रोजन, He हेलियम. हे जे आहेत ते काय आहेत? काय आहेत? सिम्बॉल्स आहेत. आता फॉर्म्युला. फॉर्म्युला सांगितलं. पाण्याचा फॉर्म्युला काय? हा, मला ऐकू येत ना, ऐकायला कमी येतंय जरा मला. काय म्हणता? ठीक आहे. H2O. ह्याच्यामध्ये काय आहे? तर हायड्रोजनचे काय अणु की रेणू? 2 काय अणु, 2 का 2 रेणू? हायड्रोजनचे काय अणु. 2 अणु ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय होतो? रेणू तयार होतो. मराठीमधनच करताय ना तुम्ही अभ्यास? मराठीतनं करताय? मराठीतनच, कारण मला तसं सांगायला, नाही तर मी इंग्लिशमध्ये सांगत बसेल. मराठीत, ठीक आहे. 2 अणु ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस तयार काय होतो? रेणू तयार होतो. मग इथं H काय असतो आपला? हा प्लस H आहे, हा दुसरा प्लस H, प्लस O डबल मायनस. O काय असतो? इथं एकच प्लस आहे,
2 प्लस झाले, ह्या 2 मायनसला न्यूट्रल करणार. त्यासाठी आपण हायड्रोजनचं काय घेतो, 2 अणू घेतो. समजलं? हा, तर हे काय असतं की हे फॉर्म्युला झाला आपला H2O. समजा मी म्हणलं HCl, काय म्हणलो, HCl म्हणलं. आता हायड्रोजनचं मी तुम्हाला काय सांगितलं होतं, H प्लस आहे, मग Cl काय असणार, मायनस. Cl काय असणार, मायनस असणार. Cl म्हणजे काय, Cl म्हणजे काय, क्लोरीन. Cl म्हणजे काय, क्लोरीन. ठीक आहे. तर हे काय झाले फॉर्म्युले. मग असे सिंपल फॉर्म्युले, सिंपल केमिकल इक्वेशन्स जे आहेत. आता केमिकल इक्वेशन्स मध्ये मी काल तुम्हाला सांगितलं होतं की 2-3 प्रकारचे केमिकल इक्वेशन्स असतात. तसे भरपूर प्रकार आहेत, तसे 5-6 प्रकार आहेत. ठीक आहे. आता आपल्या सिलेबसला जेवढे किंवा परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वाचे त्याच आपण घेणार आहोत. डिटेलमध्ये काही घ्यायचं नाही. आपल्याला काय व्हायचं, परीक्षार्थी. आपल्याला ज्ञानार्थी व्हायचं नाही, ज्ञानार्जन नाही करायचं आपल्याला. आपल्याला परीक्षार्थी व्हायचं. परीक्षेला जे पाहिजे तेच फक्त करायचं. तर ते आपण तिथं सांगेल म्हणजे तुम्हाला की सिंपल इक्वेशन्स मध्ये काय होतं. एक सबस्टिट्यूट, एक रिप्लेस असतं. ह्याला हा रिप्लेस करून त्याच्या जागेला नवीन कंपाऊंड तयार झाला असा. आता लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, केमिकल कॉम्बिनेशनचा लॉ असतो. मोल ऐकले का, मोल तुम्ही, मोल ऐकलंय, ऐकलंय मोल. हा, ज्यावेळेस केमिकल कॉम्बिनेशन होतं, ज्यावेळेस केमिकल कॉम्बिनेशन होतं त्या प्रोडक्टची क्वांटिटी आपण किलो, 2 किलो, 4 किलो, 4 किलो चुना घेतला, 2 किलो हे घेतलं आणि एकत्र मिक्स केलं, असं तिथं मोजलं जात नाही. तिथं युनिट कोणतं वापरलं जातं, तर मोल वापरलं जातं. मोल म्हणजे काय, तर एक त्याची संहिता जी असते त्या एक संहितेच्या द्रावणामध्ये त्याचे किती अणू आहेत हे काउंट केलं जातं. त्याचा एक रफ आकडा असतो. त्याचा काय असतो, प्रत्येक कंपाऊंडचा व्हॅरी होतो, पण एक आकडा धरला जातो. 6.623 गुणिले 10⁻23 असा तो एक आकडा आहे. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ एअर अँड वॉटर. प्रॉपर्टीज म्हणजे काय हो, आपली प्रॉपर्टीज आणि प्रॉपर्टी. मी म्हणलो तुझ्या घरी किती प्रॉपर्टी आहे तुझी, तिथं फक्त मी वाय लावलाय. प्रॉपर्टी, प्रॉपर्टी म्हणजे काय, मालमत्ता. आणि इथं प्रॉपर्टीज म्हणलं, बोला बोला बोला, काय काय प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर त्याचे गुण वैशिष्ट्य किंवा गुणधर्म जे आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की पाण्याची प्रॉपर्टी काय आहे, पाणी काय आहे, द्रावण आहे. पहा, द्रव, द्रावण, द्राव्य, द्रावक, ह्याच्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे काय, द्रावक, द्राव्य. पाण्या, आता दुसरी कोणतीही गोष्ट टाकली तर ती पाण्यामध्ये विरघळते. ठीक आहे. मग हा पाण्याचा गुणधर्म आहे, तो काय आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. तो लिक्विड आहे. तो कसा आहे, लिक्विड आहे. पाणी युनिव्हर्सली अवेलेबल आहे, इसेन्शियल आहे, आयुष्यासाठी गरजेचं आहे. मग अशा काय प्रॉपर्टीज आहेत पाण्याच्या. मग त्याच्यामधले फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज. परत केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काय येणार, हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचे 1 अणू, ह्यांच्यापासून पाण्याचा 1 रेणू तयार होतो. ह्याचे 2, ह्याचा 1, ह्या 3 अणूंपासून 1 रेणू कशाचा तयार होतो, पाण्याचा होतो. मग ते कोणत्या अँगलनी एकमेकाला जोडलेले आहेत, ते कोणत्या अँगलनी एकमेकाला जोडलेले आहेत. 105चा निराबोड त्यांच्यामध्ये अँगल असतो. कितीचा असतो, 105. मला फिक्स आठवत नाही, पण 105 शिकवताना मी सांगेल तुम्हाला. तर हे काय झाले, प्रॉपर्टीज झाल्या पाण्याच्या. मग हवा जी आहे, हवा कधी ऐकले का, म्हणजे कधी बघितलं का तुम्ही, जर तुम्ही हिवाळ्यामध्ये जोरात आरडलात
तर खूप लांबपर्यंत ऐकू जातं बघा. ऐकलंय का? पण आता जर ओरडला तर उन्हाळ्यात, हिवाळ्यातच लांबपर्यंत काय ऐकू जातं? आता काय अशी शांतता नसते का? उन्हाळ्यात का लोक गोंधळ करत बसतात काय? उन्हाळ्यात काय कमी होतो का? हा, मग सायन्स. हवेत कशाच तरी प्रमाण कमी जास्त होतं. कशाचं होतं? बाष्पाचं. ज्यावेळेस पावसाळा असतो, पावसाळ्यात पण आवाजाचंही होतं पहा, हिवाळ्यात पण होतं, पण उन्हाळ्यात तितकंही होत नाही. हा, संध्याकाळी म्हणजे दिवसापेक्षा संध्याकाळी लांबची गोष्ट ऐकू येते, कारण वातावरणामधलं बाकीच्या गोष्टी शांत झालेल्या असतात. एअर काय आहे? एअर फ्लो होती. एअर कशी होती? फ्लो होती. हॉरिझॉन्टल वरती, म्हणजे वरती खालती कशीही फ्लो होती. पण ज्यावेळेस ती हॉरिझॉन्टल फ्लो होत असती तर त्याला वारा म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस हवा आडव्या दिशेने वाहते त्यावेळेस त्याला काय म्हणतात? वारा म्हणतात. हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ एअर. ही मी इथं उभा आहे असा, हा, ठीक आहे, मी हसू नका, मी इथे. ही अशी ज्यावेळेस हवा वाहते इकडं, हा, ही जी एअर आहे, हा, डोळे काढतो मला, हा, ही हवा अशी वाहते, ठीक आहे, तर त्याला वारा म्हणलं जातं. तुम्ही बघितलं का वारा असं वरून खाली येतो जमिनीकडे? हे डायरेक्ट वरून खाली येतोय? नाही. कधी पण झाडाची पानं बघा, इकडच्या साईडला जरी झाड कळतं, इकडं तरी कळतं किंवा इकडं तरी कळतं. काय आहे की ज्या वेळेस हवा कशी क्षितिज समांतर, हॉरिझॉन्टल म्हणजे कसं? क्षितिज समांतर. क्षितिज आपण कसं म्हणतो की जिथं आभाळ टाकल्यासारखं दिसतं जमिनीला. आपण ह्या बिल्डिंगवर गेलो, आता शहरामध्ये दिसत नाही म्हणा, ह्या बिल्डिंगच्या वर गेलो आणि ज्या ठिकाणी आभाळ टेकल्यासारखं दिसतं, जिथं जमीन आणि आकाश एकत्र आल्यासारखं दिसतं, तर त्या गोष्टीला काय म्हणतात? क्षितिज म्हणतात. म्हणजे आपण काय म्हणतो? क्षितिज समांतर दिशेनं, क्षितिज. हा, तर ती मुवमेंट जी असते हवेची त्याला काय म्हणतो आपण? वारा असं म्हणतो. विंड ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं तर काय म्हणतं? वारा. मग अशा प्रॉपर्टी आहेत. मग त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण वाढलं तर काय होईल? हवेचं तापमान. आता उन्हाळ्यात काय होतं? आता ही हवा इथली, ठीक आहे, मी इथं काय केलं, एक बर्नर चालू केला, गॅस गॅस चालू केला, इथली हवा काय होणार? गरम होणार, बरोबर. गरम झाल्यामुळे हवा कशी प्रसरण पावणार का? प्रसरण कळतंय ना? एक्सपांड होणे, फुगा आहे आपला, फुगा. गॅसवर धरला तर फुटणार आहे तो. का फुटणार आहे? किंवा उन्हाळ्यामध्ये बघा बऱ्याचशा गाड्यांचे टायर ब्लास्ट होतात. ट्यूब मधली हवा वाढते ना तापमानामुळे. तापमान वाढलं की हवा प्रसरण पावते आणि हवा प्रसरण पावली की फुटतं. किंवा जे सायकल मार्ट वगैरे आहेत जुने बरं का, नवीन नाही, तर ते काय करतात, उन्हाळ्यामध्ये त्यांचे ते ट्यूब वगैरे बाहेर अडकवलेले असतात बघा, त्याची हवा कमी करतात. का? तर उन्हाने रोज हवा वाढत असते त्याची. हा, गाडी जरी चालली, आपण गाडी कंटिन्यू चालवतोय, तर टायर गरम झालं तर आतमधली हवा प्रसरण पावणार. आणि ते पूर्वीच्या काळी, आता ट्यूबलेस टायर आले, तर पूर्वी कसं होतं, ट्यूबलेस टायर नव्हते, आतमध्ये हे असायचे ट्यूब, आणि बाहेरचं टायर गरम झाल्यामुळे ट्यूब गरम व्हायची. ट्यूब गरम झाले की आतली हवा गरम व्हायची. गरम झालेली हवा काय होती? दाब तयार करते. आता प्रेशर कुकरचं भांड लावलं, सिंपल उदाहरण सांगतो. घरी कुकर असतो, आपण काय करतो? भात वरण लावतो. आता लावताना हवा तेवढीच असते, वरचं जे झाकण लावतो आपण त्याचं, त्यावेळेस हवा कुठून नवीन भरतो का आपण? पण ज्यावेळेस खालून कुकरला आपण उष्णता देतो त्यावेळेस शिट्ट्यावर शिट्ट्या येतात. मग इथे हवा कुठून तेवढी बाहेर? काय झालं? ती आतमधली जी हवा होती ती काय झाली? प्रसरण पावली. आणि ती काय करते? प्रेशर देते. ते प्रेशर दिल्यामुळे ती ही शिट्टी वर उचलती, की आतला प्रेशर कमी होतं. परत आतला प्रेशर कमी झाला की ती शिट्टी खाली बसते, परत आतली हवा परत त्याला गरम करते. हे झालं. तर ही हवेची प्रॉपर्टी आहे. म्हणजे हवा उष्णता दिली असल्यावर काय होते ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आता पहा, प्रेशर कुकरच्या ह्याच्यानुसार एक आठवलं,
की ज्यावेळेस प्रेशर कुकरच्या आतमध्ये आपण पाणी टाकतो तर पाण्याचा उत्कलनांक बिंदू, बरोबर आहे ना, उत्कलनांक बॉइलिंग पॉइंटला उकळतं पाणी, त्याला उत्कलनांक बिंदू वाढतो का कमी होतो? मला सांगा, पाण्याचा आपला बाहेरचा उत्कलनांक बिंदू 10 आहे. कमी जर होत असेल, समजा 10च होत असेल, 100चा 10च होत असेल, आता सध्या रूम टेम्परेचर आपलं किती आहे? 26, 27, 28 समथिंग काहीतरी आहे. ठीक आहे. जर त्याचा उत्कलनांक बिंदू कमी होत असेल तर मग प्रेशर कुकर मध्ये लावायची काय गरज आहे? कुकरमध्ये का लावतो आपण? लवकर हे व्हावं म्हणून, बरोबर. पाण्याचा जास्तीत जास्त उष्णता ग्रहण करतं पाणी. पाणी काय करतं? जास्तीत जास्त उष्णता ग्रहण करतं. जास्तीत जास्त उष्णता ग्रहण केल्यानंतर आपल्याला पहा, इथं एक पॉइंट होता स्पेसिफिक हीटच्या रिलेटेडचा, फिजिक्स मध्ये गेला होता तो. तर हे पाणी मी असं उकळायला लागलो, उकळणार कितीला? हे 100 डिग्री सेल्सिअसला. उकळणार कितीला? 100 डिग्री सेल्सिअसला. पण मला ह्याच्यात बटाटे उकडून घ्यायचेत. मला काय करायचं? ह्याच्यामध्ये बटाटे उकडून घ्यायचे. तर ज्यावेळेस मी बटाटे उकडणार 100 सेल्सिअसला, ते पण उकडणार आहे, ठीक आहे. पण आता मी हे कुकरमध्ये टाकलं पाणी. हे पाणी कशात टाकलं? कुकरमध्ये. पाणी 100 सेल्सिअसला उकळणार आहे का? नाही. कारण का? पाण्यावर दाब आहे. आतमधली हवा प्रसरण पावली, मग खाली पाणी. आता हे इथं हवा आहे, ही हवा प्रसरण पावणार, हवेला बाहेर पडायला चान्स आहे का? नाही. ती काहीतरी प्रेशर ह्याच्यावर टाकणार, मग एक ठराविक अमाऊंटचा प्रेशर तयार झाल्यानंतर वरची शिट्टी ओपन होती, तोपर्यंत खालच्या ह्याच्यावर शिट्टी येते. मग पाणी उकळणार आहे का? तर पाणी उकळत नाही. इथं 100 डिग्री सेल्सिअसच्या ऐवजी ती पाणी किती होणार? 110, 115, 120, 130, जे काय व्हायचंय तेवढ्या तापमानाचं पाणी होणार आणि ते बटाटा फास्ट हे होणार, उकडणार. आलं लक्षात? तर हे मेकॅनिक किंवा ह्या प्रिन्सिपलवरती काय होतं, आपला प्रेशर कुकर चालतो. त्याच ठिकाणी जर तुम्ही पाणी उकळताय, म्हणजे अंडी खाताय? अंडी खाता नाही? नॉनव्हेज खात नाही? अरे मग आता मी तुम्हाला काही एखाद्या वेळेस जेवायला घेऊन जायचं म्हणलं इथं, तर कसं घेऊन जायचं? तुझ्यासाठी परत मला हे करायला लागायचं. हा, तर ठीक आहे. आपण अंडे उकडायला टाकली तर त्याच्यात मीठ टाका म्हणतात बघा घरचे, बघितलं कधी? हा, मीठ टाकतात का? मीठ त्या पाण्यामध्ये मीठ टाकतात का? टाकतात. अजून समजा पाण्याची जर क्षारता वाढत असेल, पाण्याची क्षारता वाढली तर पाण्याचा उत्कलनांक बिंदू वाढतो. पाण्याची क्षारता वाढल्यावर काय होतं? पाणी सहजासहजी उकळत नाही. म्हणजे त्याचे काय? उत्कलनांक बिंदू वाढतो म्हणजे काय? तर पाण्याची उष्णता सहन करण्याची, उष्णता शोषून घेण्याची क्षमता काय होते? वाढते. समजलं? तर त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहू. पहा, प्रिपरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. पहा, त्याचं प्रिपरेशन कसं होतं, ऑक्सिजन कसा तयार केला जातो. कोविडमध्ये माहिती आहे तुम्हाला, कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची खूप डिमांड होती. आपल्याला इंडस्ट्रियल ऑक्सिजन सप्लाय केला जायचा. कसला? उद्योगधंद्यांना जो ऑक्सिजन लागतो, मोठमोठ्या उद्योगात भरपूर ऑक्सिजन लागतो, तो ऑक्सिजन आपल्याला सप्लाय केला जायचा. मग तो ऑक्सिजनची प्युरिटी कमी असायची. त्या ऑक्सिजनची प्युरिटी कशी असायची? कमी असायची. प्युरिटी म्हणजे त्याच्यात इम्प्युरिटी पण बाकीच्या असायच्या, कारण तो उद्योगधंद्यासाठी वापरतात ना. माणसाच्या शरीराला वेगळा ऑक्सिजन लागतो. मग त्याचे एक प्रोसिजर ठरलेले आहेत, ऑक्सिजन तयार करायची प्रोसिजर. मग ते ऑक्सिजन तयार करायची प्रोसिजर असेल, हायड्रोजन तयार करायची प्रोसिजर आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. आता CO2 सहजासहजी तयार होतो. तुम्ही मोटरसायकल जरी चालू केली, आपली बाईक, ठीक आहे, तर त्यातनं कार्बन मोनॉक्साईड तयार बाहेर पडणार आहे, त्याचा कार्बन डायऑक्साईड नंतर होणारच आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचे दोन कन्सेप्ट आहेत. ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचे दोन कन्सेप्ट आहेत. एक असतो एच आयन असतो ना, एच आयनच्या बेसिसवरती एक जो असतो
एच आयनच्या बेसिसवरती, आणि जो दुसरा असतो तो असतो ऑक्सिजनच्या बेसिसवरती. काय असतो? एच आयनच्या बेसिसवरती, आणि दुसरा असतो ऑक्सिजनच्या बेसिसवरती. त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. पहा, परत दिले ऍसिड, बेसिस अँड सॉल्ट. ऍसिड म्हणजे काय? आम्ल. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? ऍसिडला काय म्हणतो माहित नाही? ऍसिडच म्हणतो म्हणा. ऍसिडचे नाही, जहर म्हणजे पॉइझन. ऍसिड म्हणजे आम्ल. ऍसिड म्हणजे काय? आम्ल. बेस म्हणजे आम्लारी. बेस म्हणजे काय? आम्लारी. कोणता लिटमस कोणत्या ह्याच्यामध्ये कसा होतो हे केलेला आहे का प्रयोग? ऍसिड मध्ये जर गेलं तर निळा लिटमस काय होतो? तांबडा होतो. आठवतंय? हा, बेस मध्ये गेलं तर तांबडा लिटमस काय होतो? निळा होतो. उलट. ठीक आहे. आणि बेस मध्ये जर गेलं हे असं होतं, आणि ह्याच्यामध्ये कसं होतं तर हे असं होतं. ठीक आहे. हे गोष्ट असतात. त्याच्यामध्ये आणखी थोड्या काही गोष्टी आहेत त्या आपण तिथं शिकणार आहोत. पहा, कार्बन अँड इट्स फॉर्म. आता कार्बन माहिती आहे तुम्हाला. हिरा माहिती आहे का? हिरा, हिरा माहिती आहे काय? किती स्वस्त आहे हिरा? लय महाग आहे. किती स्वस्त आहे हिरा? संपलं का संपलं? परत शिकवायला चालू करायचंय, त्यामुळे 2 दिवस झाला असा टाइमपास चालू आहे. हा, हिरा माहितीये? माहितीये का तुला? कोळसा माहितीये का? लोखंड, लाकूड, हिरा कशाचं रूप आहे? कोळशाचं. पण कधी तयार होतं? ते ठीक आहे, लाखो वर्षांनी होतं, पण कंडिशन्स त्याला काय? हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, खूप जास्त दाबाखाली आणि खूप जास्त तापमानामध्ये कोळशाचं रूपांतर हिऱ्यामध्ये होतं. काय होतंय? कोळशाचं रूपांतर हिऱ्यामध्ये होतं. अशी कार्बनची जी रूपं आहेत, इथं काय म्हणलंय? कार्बन अँड इट्स फॉर्म्स. दारू माहितीये? पिताय का कोण? अल्कोहोल मध्ये पण कार्बन असतं. पहा, कार्बनची वेगवेगळी रूप येतं. ठीक आहे. अल्केन्स माहिती आहेत तुम्हाला? किटोन्स, हायड्रोकार्बन्स, मिथेन, फुलेरिन्स. तर ह्या सर्व जी गोष्टी आहेत तर ती काय आहेत? त्याची रूप आहेत. काय? कार्बन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहे. आता फ्लोरिन्स मध्ये कसं असतं की सायक्लिकल कंपाऊंड तयार झालेला असतो, नियर अबाउट असा असा बगी बॉल सारखा. ते कार्बनचा अप्रूप आहे. आता ग्राफाइट माहिती आहे तुम्हाला? सस्पेन्शन, त्याच्यामध्ये पण काही प्रमाणात कार्बन टाकलेला असतो. फॉर्म आहे कार्बनचे. हा लाकूड कार्बनचा फॉर्म आहे. जाळल्यानंतर ह्याचा काय होतोय? कोळसा होतोय. ते पाठीमागचं प्लायवूड कार्बनचा फॉर्म आहे. कार्बन बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या रूपामध्ये आहे. पुढे नॅचरल आणि आर्टिफिशियल फर्टिलायझर्स. मॅन्युअर आणि फर्टिलायझर मध्ये फरक आहे. मॅन्युअर आणि फर्टिलायझर ह्याच्यामध्ये फरक आहे. फर्टिलायझर म्हणजे काय? खतं. नैसर्गिकरित्या कोणती खतं आपल्याला अवेलेबल असतात? पालापाचोळा ते गाईच्या शेणामध्ये टाकून कुजवायचा, ते झालं आपलं FYM ज्याला म्हणतो आपण. अजून कुक्कुटपालनामधलं मेंढ्या, शेळ्या. ठीक आहे. तर हे काय झाले? हे कसे झाले? नॅचरल झाले. पण युरिया आपण वापरतो बा. रानात काम केलंय का कधी? मग युरिया वापरतो. युरिया काय आहे? प्रोसेस आहे. त्या युरिया तयार करायची काय आहे? प्रक्रिया आहे. काही कंपन्या असतात युरिया तयार करतात बा.
आता नवीन युरिया आले ते नीम कोटेड युरिया म्हणतो आपण त्याला. नीम कोटेड युरिया माहितीये, जुना युरिया भेटत नाही बऱ्याच ठिकाणी आता. त्याला कव्हरिंग असतं वरून एक युरियाला. कधी गेलं ना तर त्याचं कव्हरिंग काढून बघायचं. का तर त्यासाठी 2 कारण आहेत. मोठमोठ्या कंपन्या युरिया तयार करायच्या. म्हणजे माझी युरियाची कंपनी 700 कोटीचा टर्नओव्हर आहे माझा. मी काय करायचो, शेतकऱ्यांचे आधार कार्ड गोळा करायचो, डुप्लिकेट थंब घ्यायला लावायचो दुकानदारांना. आणि हा युरिया ह्याची कंपनी एक, ह्याच्या कंपनीला मी शेतकऱ्याला दिलं तर मला पोतं कितीला पडते, 700-800 रुपयाला. पण हा माझ्याकडून ते पोतं 2000 रुपयाला घेतोय. सरकार मला काय म्हणतंय, तू इथं पोतं दिलं तर तू द्यायचं 700-800 रुपयाला. पण ही मला म्हणतो की मी तुम्हाला 2000 पेमेंट करतो, कारण ह्याची केमिकलची फॅक्टरी आहे. मग काय व्हायचं की मी उद्या शेतकऱ्यांना द्यायचोच नाही, डायरेक्ट ह्याला देऊन टाकायचो. मग परत आणलं की आधारवर करा. तरी पण मी काय करायचो, महत्वाचे दुकानदार धरायचो, डीलर, डुप्लिकेट थंब घ्यायचो आणि युरिया ह्यालाच द्यायचो, शेतकऱ्याला दिलाय असं दाखवायचो. मग गव्हर्नमेंट म्हणलं काय, हे मालक पण ऐकाय नाहीत, हे पण ऐकत नाही. मग त्याच्यावर कव्हरिंग लावू आपण, नीम कोटेड युरिया म्हणलं जातं त्याला. मग ते कव्हरिंग लावल्यामुळे काय झालं, तो केमिकल फॅक्टरीमध्येच यूज करता येत नाही. मला प्रोडक्शन करतानाच नॉर्म सांगितलं की तुम्हाला नीम कोटेड युरियाचंच प्रोडक्शन करावं लागेल, तरच तुमची कंपनी चालू शकते. म्हणजे सरकारला बी डोकं लावावं लागतं ना बिझनेसमॅनच्या पुढं. म्हणून तो नीम कोटेड युरिया आला. आणि तो काय होतो की हळूहळू रिलीज होतो. आपला पहिला युरिया कसं पाण्याबरोबर 10-15 दिवसात जिकडे तिकडे व्हायचा. आता हा युरिया पूर्ण रिलीज व्हायला 15, 20, 25, 30, 40, 45 दिवस लागतात. हळूहळू त्याच्यातले जे मूलद्रव्य आहेत ते आपल्या शेतकऱ्यांच्या प्लांटला भेटतात. ठीक आहे. तर हे फर्टिलायझर्स कोणकोणते आणि त्याच्यामध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट काय असतो, प्रत्येक फर्टिलायझर मध्ये काय काय असतं, ह्याला काय म्हणतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. काय म्हणतात, पोटॅश. मग आता युरिया घेतला तर त्या युरियामध्ये 46% नायट्रोजन असतो. किती? आता डीएपी घेतलं तर त्याच्यामध्ये कमी जास्त होतो. मग आता वेगवेगळे फर्टिलायझर्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश असतं. काही मध्ये फक्त पोटॅश असतं, हे 0-0 असतं. पोटॅश असतं काही मध्ये, हे भरपूर असतं हे 0-0 असतं 2. काही मध्ये तिन्ही पण असतात. डिपेंड करतं की फर्टिलायझर कोणतं आहे. कधी पण खताचं पोतं हे केलं, घरी असेल, घरी गेला पडलं म्हणजे दिसलं तर ते बघायचं की ते लिहिलं का एनपीकेचं असणार लिहिलेलं तिथं, आणि कोणत्या कंपनीचं आहे ते बघायचं. ठीक आहे. मग हे फर्टिलायझर्स, मग ह्या गोष्टी आपण तिथं पाहणार आहोत पुढं. एलिमेंटरी आयडियाज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम्स. आता ज्यावेळेस शास्त्रज्ञ पहिल्यांदा अभ्यास करायला लागले, म्हणजे आपले महर्षी कणाद, आपण म्हणतो ना कण, अणु हा कणा एवढा आहे. महर्षी कणादांनी तसं पाहायला गेलं तर जागतिक लेवलला काय केलं की अणुचा शोध लावला. पण आपल्याला काय की शास्त्रीय दृष्ट्या त्याला काही तेवढी मान्यता भेटली नाही, किंवा तेवढं सायन्स आपल्या इथं प्रगत नव्हतं. बाहेरच्या देशामध्ये कसं झालेलं होतं की सायन्सला आधार खूप अगोदर भेटला होता. म्हणजे अमेरिकेमध्ये जे अमेरिकन युद्ध क्रांती किंवा अमेरिकन गृहयुद्ध ज्या वेळेस चालू झालं त्यावेळेस पासून त्यांना तिथं काय झालं, सायन्सला मानत होती लोक. आणि तिकडचे लोक काय की ज्याला आपण तर्कशुद्ध बुद्धी जास्त आहेत असे विचार करत होते सायन्सच्या बाबतीत, पण आपल्याकडे तितकंसं करत नव्हती. त्यामुळे सायन्सला तिकडे हे झालं आणि त्यांनी हे झालं. मग अणु आहे तर कसा आहे मग तो, अगोदर काय म्हणले कोणी मी शिकवताना सांगेल तुम्हाला का हा अणु आहे. ठीक आहे, हा अणु आहे म्हणले, एवढाच अणु झालं, त्याचं दुसरं कोणत्याही पार्ट मध्ये आपण सेपरेशन करता येत नाही किंवा अणुचे तुकडे वकडे काय करता येत नाहीत. मग परत पुढचे काही सायंटिस्ट काय म्हणले, हा अणु आहे ठीक आहे, पण त्याच्यात असे काही पार्टिकल आहेत बाबा म्हणले. काय म्हणले, असे काही पार्टिकल आहेत. तो म्हणला, मग त्याच्यानंतर तिसरा सायंटिस्ट होता, तो म्हणला हा अणु असा आहे नाही, हा अणु असा आहे का नाही, असा पण नाही ना असा पण नाही. पण 2 नंबरच्या सायंटिस्टने जे सांगितलं की त्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत, ते पार्टिकल आहेत म्हणला. मग तो काय म्हणला की हा अणु असा आहे.
हा अणू कसा आहे असा, आतमध्ये काय आहे ह्याच्या केंद्र काय म्हणला, आणि ही जी बाकीचे कक्षा आहेत तिथं काय होतं इलेक्ट्रॉन्स फिरतात. मग त्याच्यामध्ये 3 पार्टिकल्स असणार आहेत म्हणला. त्याच्यामध्ये 3 पार्टिकल्स असतात अणूमध्ये. कोणकोणते? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. एका अणूमध्ये 3 पार्टिकल्स असतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात म्हणला. फक्त आता मी तुमच्यासाठी एक होमवर्क देणार, न्यूट्रॉन नसलेला एलिमेंट कोणता किंवा त्या एलिमेंटचं रूप कोणतं? हायड्रोजनचा आहे का हेलियमचा आहे? त्याच्यामध्ये न्यूट्रॉन नसतो. ठीक आहे, पहा म्हणजे हे जे केंद्रक असतं, हे जे केंद्रक आहे, ह्या केंद्रकामध्ये काय असतो? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतो, आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ह्या बाहेरच्या ज्या कक्षा आहेत, ठीक आहे, ह्या कक्षेमध्ये फिरत असतात. ओके, आता कसे फिरत असतात, काय असतात ते नंतर आपण पाहू. समजतंय का? बोर होतंय? घरची आठवण येते, घरी जाऊ वाटतंय? समजतंय का फास्ट होतोय? हा, तुला? तुझं नाव काय? प्रथमेश, जितेंद्र, गणेश. समजतंय शिकवलेलं का फास्ट होतंय का स्पीड कमी करू? झोप लागते? ठीक आहे, तर पहा मग ह्याच्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. हा, मग ऍटॉमिक, इक्विव्हॅलेंट, मॉलिक्युलर वेट्स, व्हॅलन्सी, मग ह्या पाहणार आहोत. आता इक्विव्हॅलेंट म्हणजे काय असतं की त्याच्या समप्रमाणात. इक्विव्हॅलेंट म्हणजे कसं असतं? त्याच्या समप्रमाणात. मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जरा थोड्याशा एक्स्ट्रा सांगतोय, कारण काय की काही काही कन्सेप्ट कशा असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण उपयोगाचे पडतात. ठीक आहे, आता इक्विव्हॅलेंट म्हणजे कसं असतं की काही गोष्टीमध्ये कसं असतं, आता कार्बनचे ह्याच्यामध्ये पहा की तुम्ही ऐकलं असेल की 30 वर्षापूर्वीची गुहा किंवा 250 वर्षापूर्वीची गुहा सापडली. मग ही सायंटिस्ट लोक ही गुहा कशी शोधून काढतात? म्हणजे की एवढ्या वर्षापूर्वीची तेवढ्या वर्षापूर्वीची कसं कळतं त्यांना? कार्बन डेटिंग प्रोसेस असते. त्याला कोणती असते? कोणती प्रोसेस असते? पाठीमाग मन तरी कार्बन डेटिंग प्रोसेस. हा हा, तर काय कार्बन डेटिंग प्रोसेस. मग त्याच्यामध्ये कसं असतं की आता समजा मी ही बॉटल आहे, मी शास्त्रज्ञ होणार नाही पण झालो, समजा मी गेलो आणि मला प्रश्न पडला किती जुनी असेल, शास्त्रज्ञ विचार करणार ना की समजा ही किती जुनी असणार आहे बाबा, कोणत्या काळखंडातली असणार आहे. मग मी त्याच्यासाठी काय करणार? कार्बन डेटिंग करणार. कार्बनची 2 गोष्टी, तर एक असतो कार्बन 12, एक असतो कार्बन 12 आणि एक असतो कार्बन 14. त्याच्यातला एक कार्बन असतो का तो किरणोत्सारी असतो, त्याला रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन म्हणतो आपण. जे एलिमेंट्स आहेत ज्यांचा अणुअंक 92च्या पुढे आहे, जे एलिमेंट्स किंवा जी मूलद्रव्य ज्यांचा अणुअंक किंवा अणुक्रमांक ज्याला म्हणतो आपण तो 92च्या पुढे आहे, अशी मूलद्रव्य काय आहेत? किरणोत्सारी असतात. काय असतात? किरणोत्सारी असतात. म्हणजे काय होतं की ते जर असा ठेवला, आपला अणुभट्ट्या माहितीये का? अणुभट्टी, न्यूक्लिअर पॉवर ज्याला म्हणतो, ते काय करतं, असं 1 किलो जर हे नेलं युरेनियम, तर कितीतरी लाख टन कोळसा जाळल्यावर जेवढी उष्णता तयार होते का ती त्या 1 किलो युरेनियम मुळे तयार होते. इंटरेस्टिंग आहे ना? पहा, कितीतरी लाख टन कोळसा जाळल्यावर जेवढी ऊर्जा निर्माण होणार आहे, जेवढी आपल्याला लाईट तयार होणार आहे, ती फक्त काही किलो युरेनियम रिॲक्शन केल्यामुळे ते तयार होतं. त्या अणुभट्ट्यामध्ये ते चालतं. मग त्यावेळेस काय होतं, ह्यांचं लाईफ कमी व्हायला लागते, कारण ह्याच्यातनं न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. काय बाहेर पडतात? न्यूट्रॉन्स. आणि न्यूट्रॉन्स असतात ते बाहेर पडणारे, ते काय केले जातात, ते कन्वर्ट केले जातात त्यांची जी एनर्जी ती हीट एनर्जी मध्ये. मग तिथं हीट एनर्जी म्हणजे उष्णता एनर्जी काय करते? पाण्याची वाफ तयार करते. मग टर्बाईन्स फिरवली जाते आणि त्याच्यापासून लाईट तयार होते, आपल्याला मिळते. ठीक आहे, तर मग हे जे कार्बन 14 आहे ते कसं असतं? ते रेडिओ ऍक्टिव्ह आहे. मग त्याची लाईफ कमी कमी व्हायला लागते.
मग ती किती वर्षात कमी झालंय, किती वजन झालंय हे कॅल्क्युलेट करून काय केलं जातं, ही किती वर्ष जुनी बॉटल आहे ते काढलं जातं. समजलं? आता मॉलिक्युलर वेट काय म्हणलं, मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, मॉलिक्युलर वेट काढलं जातं. मग अशी मी तुम्हाला मोल वगैरे सांगितलं होतं, त्याच्या रिलेटेड हा कन्सेप्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय की समजा मी काय म्हणलो, हा काय आहे, हायड्रोजन आहे. हा काय आहे, हायड्रोजन मध्ये एक अणू आहे, सॉरी एक प्रोटॉन आहे, एक न्यूट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन आहे. आता अणूच्या काही रूपामध्ये न्यूट्रॉन नसतो. उत्तर मग असे तुमच्या होमवर्कचं निम्म तर सांगितलं मी. आता अणूच्या काही रूप, त्याची रूप येतं, ह्याचे नंबर चेंज झाले कशाचे, न्यूट्रॉनचे, हा का त्याचे काय होतं की वेगवेगळे फॉर्म्स तयार होतात. त्यामध्ये 2-3 येतं. हा ड्यूटेरियम आहे, ट्रिटियम आहे, ओके, आणि प्रोटियम आहे. प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम असे ह्याचे हायड्रोजनचे 3 रूप आहेत. त्या 3 रूपातलं एका रूपामध्ये न्यूट्रॉन नाही. ते कोणतं रूप मला सांगायचं उद्या, जर मी असेल तर. नसेल तर मग माझं सोमवारी लेक्चर होईल, त्यावेळेस मला सांगायचं. ओके, तर मग हा जे आहे आता मी जर म्हणलो का एच ह्याचं किती, 1 आहे, त्याचं मॉलिक्युलर वेट किती, 1 आहे, कारण एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन आहे. न्यूट्रॉन न्यूट्रल असतो. न्यूट्रॉन कसा असतो, न्यूट्रल असतो. प्रोटॉन हा पॉझिटिव्ह आहे. प्रोटॉन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तर इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. काय झालं, हा हा दुसरीकडे कशाचं आहे, क्लास लावलाय का कशाचा, हा हे चालू आहे काय, कुंदन सरांना भेटून जा. तर पहा काही काय झालं आपलं मॉलिक्युलर वेट त्याचं आणि व्हॅलन्सी. आता मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं, पहा व्हॅलन्सी म्हणजे काय, H2O. काय सांगितलं होतं, H2O. H प्लस आहे, O डबल मायनस. O ला काय, त्याचे हे कम्प्लीट करण्यासाठी ऑक्टेट. ऑक्टेट मध्ये कसं असतं, 2, 8 अशा मल्टिपल मध्ये ते वाढत जातं. ठीक आहे, 2 काय लागतात तिथं, प्रोटॉन लागतात, आणि ह्याला 2 काय लागतात, इलेक्ट्रॉन लागतात. म्हणून O ची व्हॅलन्सी किती, म्हणजे ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती, 2. किती, 2 आहे. आता हा H प्लस आहे, हा Cl मायनस. क्लोरीनची व्हॅकन्सी किती, व्हॅलन्सी 1 आहे, कारण 1 ची गरज लागते त्यांची ऑक्टेट कम्प्लीट करायला. त्या गोष्टीला काय म्हणायचं, व्हॅलन्सी म्हणलं जातं. आता पहा बायोलॉजी, बेसिक बायोलॉजी. बायोलॉजी मध्ये काय असणार, जे सिंपल आहे त्या सर्व गोष्टी. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही प्रोसेस आहेत, आपल्या लाईफ प्रोसेसेस, श्वसन, श्वास घेतोय आपण, रक्ताभिसरण आहे, नर्वस सिस्टम आहे, आपली चेतासंस्था, ह्या सर्व गोष्टी असणार आहेत. स्टडी ऑफ बर्ड्स, त्याला काय म्हणतात, ऑर्निथॉलॉजी म्हणतात. काय म्हणतात, ऑर्निथॉलॉजी. काय म्हणतात, ऑर्निथॉलॉजी. स्टडी ऑफ बर्ड्स जनरल लक्षात ठेवा. ह्युमन बिईंग्स, आपला जो फॉर्म आहे आपण स्वतःचा, तो काय आहे, होमोसेपियन्स सेपियन्स. काय फॉर्म आहे, होमोसेपियन्स सेपियन्स हा आपला फॉर्म आहे. आता युनिकनेस ऑफ अ ह्युमन बॉडी, आपली जी बॉडी आहे त्याचा युनिकनेस काय आहे, 2 पायावर आपण उभं राहू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो.
आकलन क्षमता आहे आपल्याला, सेन्स आहे, ज्या काय मेंदू आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. फूड आणि हेल्थ. तर मी तुम्हाला सांगितलं रोज वडापाव खात जावा. तुम्हाला काय सर चांगलं तरी सांगा की, पण त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हणलं रोज 2 केळी खात जावा. हा सर हे एक तुम्ही चांगलं सांगताय. मी म्हणलं तेलकट भरपूर खायचं. तर काय हो तुम्ही, पण मी म्हणलो तेलकट कमी खायचं. तुम्ही म्हणा हा सर चांगलं. काय आहे की फूड कोणतं घेतलं पाहिजे? जास्त तेलकट खाल्लं पाहिजे का? नाही. बाहेरचं अन्न जास्त खाल्लं पाहिजे का? नाही. सकस खाल्लं पाहिजे का? खाल्लं पाहिजे. दूध पिलं पाहिजे? पिलं पाहिजे. ज्यूस पिलं पाहिजे? पिलं पाहिजे. फ्रूट खाल्ले पाहिजेत? खाल्ले पाहिजेत. पण ह्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत. तेलकट, बाहेरचं, फास्ट फूड, बर्गर, पिझ्झा, वडापाव, भजी, ह्या ज्या तेलकट गोष्टी भेळपुरी वगैरे ह्या अव्हॉइड केल्या पाहिजेत. कधीतरी ठीक आहे. पण जर तो दैनंदिन जीवनात खात असाल तर ते चुकीचं. म्हणून आपलं फूड काय असलं पाहिजे आणि त्याचा हेल्थवर काय इम्पॅक्ट होतो ते. आता बरेच लोक पहा, अरे ते तर दिसायला धट्टा-कट्टा होता रे, पण ते हार्ट अटॅकने गेला. ऐकलं असेल की गावाकडे बऱ्याचशा गोष्टी, की अचानकच त्याला शुगर तयार चालू झाली. उपाशी पोटी चहा घेणं शरीरात सर्वात खतरनाक, डेंजर, घातक. चहाच तसा घातक आहे. कारण आर्टिफिशियल शुगरने शुगरचा प्रॉब्लेम भरपूर आहेत. आता बघितलं असेल तुम्ही, म्हणजे सहजासहजी कोणी पण त्याला शुगर आहे. सहज गावात 4-5 जण सापडतील तुम्हाला. हा. का? उपाशीपोटी चहा पिणं. आता जेवढे पण हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ना, ते उपाशीपोटी चहा पित नाहीत. व्यायाम करणार ते, ड्रायफ्रुट्स खाणार, केळी खाणार, फळं खाणार, मोड आलेले कडधान्य खाणार, गप्प बसणार. त्यांच्याकडे काही चहा साखर आणायला पैसे नाहीत का? पण त्यांना माहिती आहे ना, की लॉंग टर्म ह्याच्यामध्ये काय आहे, की त्याचे हे होणार आहेत. मग पहा, त्यांच्या घरी स्वतःच्या बाग आहेत. शेणखतावर तयार केलेलं अन्न खातात ते. भरपूर नेते आहेत, भरपूर अभिनेते आहेत, भरपूर उद्योगपती आहेत. आता पुण्यामध्ये एका उद्योगपतीच्या घरी आमचा जाण्याचा योग आला. आम्ही बघितलं, एंट्री केलं की इकडच्या साईडला अख्खे सगळे लावलेले 10-15 सगळी झाडं आणि तिथे माळी त्याच्यावर एक ठेवलेला काम करायला. सगळे शेणखत टाकून पिकवतात ते, फवारणीचं काहीच खात नाहीत. बघितलं का तुम्ही की त्यांचे बघितलं तरी त्यांचा वेगळं सुलूक वाटतो. कारण ते सगळं व्यवस्थित खातात. कारण हेल्थ नेसेसिटी ऑफ बॅलन्सड डाएट. गरजेचं काय बॅलन्सड डाएट. आता मी तुम्हाला सांगितलं 10 किलोमीटर रनिंग करा. 10 किलोमीटर रनिंग केल्यानंतर किती एनर्जी वेस्ट होणार आहे तुमची, म्हणजे वाया जाणार आहे. समजा 2000 कॅलरी गेली. पण तुम्हाला जर फूड भेटत असेल 1000 कॅलरीचं, तर 1000 कॅलरी कुठून भरून काढायचं? एवढी ऊर्जा भेटली पाहिजे शरीराला. आता तुम्ही फिजिकल करताय आणि तुम्हाला म्हणलं नाही नाही एकच अंड खायचं. तुम्ही 7, 8, 10 काय लागतील तेवढे अंडे खाणार आहेत. सकस आहार घेणार आहेत, कडधान्य खाणार आहेत, मटण खाणार आहेत. ते पण मटण कसं फक्त बॉईल करून खाणार आहेत तुम्ही उकडूनच. त्याचा काय भाजी-बिजी करणार नाहीत. मग बॅलन्सड आहेत. मग ज्यावेळेस आपण डाएट घेतो त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिनची गरज आहे, मिनरलची गरज आहे. बरोबर? शुगरची गरज आहे. बाकीच्या गोष्टींची गरज आहे. मग बॅलन्सड डाएटमध्ये काय आहे, की तुमचे व्हिटॅमिन्स भेटले पाहिजे, तुमचे मिनरल्स भेटले पाहिजे. आपल्या शरीराला तेलाची पण रोज गरज आहे. पण तेल ते थोडंच असलं पाहिजे, ते ठरलेल्या प्रमाणामध्ये. त्या मिनरलची पण गरज आहे, ती तेवढंच भेटलं पाहिजे. हां? मग ह्याला बॅलन्सड डाएट म्हणायचा. पहा, वेस्टफुल फूड पार्टिकल्स. वेस्टफुल फूड पार्टिकल्स कोणते आहेत? आपण जेवढं अन्न खातो, ते आपलं अन्न पूर्ण पचन होतं का? नाही. काहीतरी वेस्ट प्रॉडक्ट म्हणून आपण ते टाकून देतो पण. ठीक आहे? फूड यील्ड आहे, इसेन्शियल फॉर गुड हेल्थ. सायकल्स ऑफ मटेरियल. मटेरियलच्या ज्या सायकल्स आहेत, एखादं मटेरियल तयार होतं, आता लाकूड तयार होते, ते जळलं, त्याचं कार्बन झालं, परत माती होती, परत ते झाड येतं, परत ते नायट्रोजनचं सायकल आहे, त्यात फॉस्फरसची सायकल आहे. ह्या अशा गोष्टी आहेत. पहा, इकॉलॉजिकल बॅलन्स. जंगल तोडून टाकले. माझ्या मनात आलं, मला समजा मी मिनिस्टर झालो. समजा, समजायला काय जातंय? हो म्हण की. लगेच माझ्याकडे बघत बसलाय. हां? ठीक आहे? हां. हां, ते मध्यंतरी राजस्थानमध्ये चाललेलं. मी काय झालं, फॉरेस्ट मिनिस्टर झालो आणि मी काय म्हणलो, सगळी जंगल तोडून टाकायची. हे अख्खे जेवढी महाराष्ट्रातली जंगल आहेत ना, गडचिरोलीपासून मुंबईपर्यंतची एक झाड दिसलं नाही पाहिजे मला. निसर्ग व्यवस्थित चालेल का? मग इकॉलॉजिकल बॅलन्स त्याला म्हणलं जातं. इकॉलॉजी म्हणजे काय? की जी आसपासची आपली सगळी भौतिक परिस्थिती आहे निसर्गाची, पर्यावरणाची, त्याला इकॉलॉजिकल बॅलन्स. मग ते कसं समतोल साधला पाहिजे.
मग एवढा कार्बन तयार होतोय, मग ते कार्बन डायऑक्साईड घेतोय का, पाण्याची वाफ आहे, टेम्परेचर आहे बघा, की जिथं झाडं असतील तिथं तेवढं उकडत नाही. बघितलं का तुम्ही? गावाकडे तुम्ही रानात जावा, झाडाखाली बसा, उकडत नाही, किंवा रानात तेवढं ऊन लागत नाही. पीक जर रानात असेल तर ऊन लागत नाही तेवढं, पण इथं कसं लागतंय पुण्यात, बाहेर निघलं असं पोळल्यासारखंच वाटतंय. ठीक आहे, तर इकॉनॉमिक लॉजिकल बॅलन्स बिघडतो. पण त्याच ठिकाणी प्रभात रोडच्या ठिकाणी जावा, तुम्हाला तेवढंच टेम्परेचर जाणवत नाही पुण्यामध्ये, ह्या इकडं जाणवणार. ओके, लिव्हिंग रिसोर्सेस, जगण्यासाठी काही काही साधनं आहेत. लिव्हिंग रिसोर्सेस जे आहेत ते कोणकोणते येतं? आता आपल्याला बरेच निसर्गानं खूप दिलंय, माती दिली, दगड दिले, खनिजं दिल्यात, भरपूर काही दिलंय. ते सर्व जे काही गोष्टी त्याच्यामध्ये येतील. हॅबिटेट अँड ऑर्गॅनिझम, आता मी म्हणलं की सिंह कुठं राहतो? जंगलामध्ये. मगर पाण्यामध्ये राहते, ती त्याची हॅबिटेट असते. ती त्याची हॅबिटेट असते. काय माकड झाडावरच राहणार, ती त्याची हॅबिटेट आहे. तो ऑर्गॅनिझम. आणि ऍडॅप्टेशन, आता ऍडॅप्टेशन मध्ये सांगितलं होतं की अनुकूलन. ऍडॅप्टेशनला मराठीमध्ये काय म्हणलं जातं? अनुकूलन. अनुकूलन म्हणजे काय असतं, की तो प्राणी त्या त्या परिस्थितीशी जुळून घेऊन तिथं वाढत असतो. म्हणजे पहा की जर उंट डेझर्टमध्ये राहतो, तर उंट त्या वाळूपासून त्याची हाईट किती उंच असते, मग त्या वाळूच्या झळ्या त्याला लागून आहेत, त्यामुळे तेवढी त्याची हाईट असते. त्याचे पावलं वेगळे प्रकारचे असतात, त्याच्या अंगावरचे केस वेगळे असतात. तिथं एकच प्राणी तेवढा दिसतो तुम्हाला, दुसरा कोणता दिसतोय का जास्त? नाही. कारण त्याचं ते ऍडॅप्टेशन म्हणजे कसं, त्याच्या शरीराचं अनुकूलन त्या प्रकारे झालेलं आहे. उंट फक्त वाळवंटाचा दिसणार, अख्ख्या जगामध्ये कुठेही जावा तुम्ही म्हणणार सर त्या दिवशी मला इथं फिरताना दिसला होता. ते आणताय तिकडं, पण ते बघा मरतुंगडे असतात, मरायला लागल्यासारखे, कारण ते त्यांना इथल्या वातावरणात सूट होत नाही. गावाकडचा बैल इथं आणून फिरवा तुम्ही, ते मरायला लागल्यासारखं होऊन जातो 5-6 महिन्यातच. ते खात नाही, फिरत नाही. त्याला किती पण हिरवा सारा टाका, कारण का की त्याला ते निसर्गाच्या सानिध्यात राहायची सवय असते. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण ऍडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. तो तो त्या त्या ह्याला सूट परिस्थिती असतो, त्यानुसार तो राहतो. तर हा आपला डिटेलमध्ये सिलेबस झाला. ठीक आहे.